एसटी महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसटी महामंडळामध्ये 15,000 प्लस जागांसाठी भरती निघत आहे आणि यामध्ये जे पद असणार आहे सफाईगार झालं, त्याचबरोबर कंडक्टर झालं, त्याचबरोबर चालक झालं, त्याचबरोबर क्लर्क झालं, त्याचबरोबर अप्रेंटिसशिप झालं, तर बऱ्याच काही यामध्ये पद असणार आहे। आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी पास लागते, 12वी पास लागते, ग्रॅज्युएशन लागते, ITI वाले फॉर्म भरू शकता यामध्ये। आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे एसटी महामंडळ भरतीमध्ये। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 15 ते 25 हजार रुपये महिना आपल्याला एसटी महामंडळामध्ये भेटणार आहे। तर या भरती संदर्भात जे अपडेट या ठिकाणी आलेला आहे आणि ते अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर एसटी महामंडळ भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, याच भरतीमध्ये उंची किती लागणार आहे, त्याचबरोबर यामध्ये काय काय पात्रता आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, पगार किती असणार आहे आणि भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर बघू शकता तुम्ही स्क्रीनवर, एसटी महामंडळात 29,361 पदे रिक्त। एसटी महामंडळात सध्या स्थितीत 86,562 कर्मचारी कार्यरत आहेत। यात वर्ग 1, 2, 3, 4 अशा वर्गनिहाय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, परंतु शासन मंजूर 1,25,814 कर्मचारी असताना आज तागायत 29,361 पदे रिक्त आहेत। याचा एसटीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। यासोबत पदोन्नती व ज्येष्ठता न मिळाल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांनी लाखोंचे नुकसान होत असून नियोजनाचा अभाव असल्याने ही पदे अद्याप रिक्त असून यासाठी कर्मचारी वर्ग खात्यांची महाव्यवस्थापक जबाबदारी असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनाकडून करण्यात येत आहे। एसटी महामंडळात दरवर्षी सेवा ज्येष्ठता यादी प्रसारित केली जात नसल्याने अनेक अधिकारी व कर्मचारी यांची पदोन्नती न मिळाल्याने लाखोंचे नुकसान होत असल्याचे निर्देश येत आहे। 2019 नंतर अधिकाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसारित करण्यात आलेली नाही। 2019च्या सेवा ज्येष्ठता यादीवर 2022-2023 या कालावधीमध्ये एकूण 8 वेळा डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटीची DPC बैठक घेण्यात आलेली आहे। विभागीय कर्मचारी व अधिकारी पद रिक्तच आहे। महामंडळात अनेक विभागात विभागीय कर्मचारी व वर्ग अधिकारी हे पदच रिक्त असल्याचे निर्देशनास येत आहे। हा पातळीवरील मुख्य प्रशासन महत्त्वाचा घटक अधिकारी असल्यामुळे प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे। कर्मचाऱ्यांची पद बढती, वेतन निश्चित, वेतन बढती, रजा इत्यादी बाबत अनेक तक्रारी होत आहेत। कामगार अधिकारी व विभागीय सांख्यिकी अधिकारी ही पदे सुद्धा रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे। याशिवाय नीट नियोजन न केल्याने अनेक विभागात वाहन परीक्षक, सहाय्यक कारागीर, वाहतूक नियंत्रक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, कार्यशाळा अधीक्षक, वाहतूक अधीक्षक अशी अनेक पदे भरण्यात आलेली नाहीये। तर एसटी महामंडळामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अनेक पदे यामध्ये रिक्त आहेत। एसटी महामंडळ भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देणार आहे आणि नंतर भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर शैक्षणिक पात्रता जर पाहिलं, जे कंडक्टरचं पद आहे आणि त्याचबरोबर चालकचं जे पद आहे, तर या पदामध्ये शैक्षणिक पात्रता आपण 10वी पास पाहिजे, प्लस आपण त्याचबरोबर मराठी वाचता लिहिता बोलता आली पाहिजे। आणि त्याचबरोबर तिसरं यामध्ये आहे की प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV व्याज बिल्ला आवश्यक आहे। आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे। एवढे शैक्षणिक पात्रता कंडक्टर पदामध्ये आणि त्याचबरोबर चालक पदामध्ये शैक्षणिक पात्रता लागते। आणि वयोमर्यादा, याच्या अगोदर वयोमर्यादा 24 ते 38 वर्ष लागत आहे, पण आता 18 ते 38 सुद्धा होऊ शकते, लक्षात ठेवा। आणि पगारचा जर विचार केला तर याच्या अगोदर जी जुनी भरती होती तर त्यामध्ये पगार 4,700 ते 15,000 पर्यंत पगार होता। तर आता जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 15 ते 25,000 पर्यंत महिना तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर एसटी महामंडळामध्ये जे चालकचं पद आणि कंडक्टरचं पद आहे, या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे 100 मार्काचा, 40 मार्काचा पेपर। यामध्ये 40 मार्कासाठी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सिलेबसचे, आणि 60 मार्कासाठी जे वाहन चालवण्याच्या रिलेटेड 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे। आणि पासिंगचा जर विचार केला तर 100 पैकी फक्त 35 मार्कावर पासिंग यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर त्यांना जर पोरणी सापडले तर ते जे SC/ST कॅटेगरीचे, मागासवर्गीय कॅटेगरीचे सुद्धा मुलं त्यामध्ये घेणार आहे, ज्यांना 32-33 मार्क असे, ठीक आहे। तर एवढी कमी पासिंग यामध्ये ठेवण्यात आले। कंडक्टर आणि
आणि लिपिक पदामध्ये उंची 160 सेंटीमीटर यामध्ये लागते। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे हे लिपिकचं पद आहे। तर लिपिक पदामध्ये जर पाहिलं पण तर लिपिक पदामध्ये ग्रॅज्युएशन आपलं झालं पाहिजे। त्याचबरोबर इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट आपल्याला आलं पाहिजे, तरच जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। एवढी यामध्ये टायपिंग लागते आणि मराठी वाचता बोलता लिहिता आपल्याला आली पाहिजे। आणि त्याचबरोबर यामध्ये उंचीची काही अट नाही, यामध्ये बॅच बिलला आपल्याला लागणार नाही लिपिक टंकलेखक पदामध्ये। आणि यामध्ये लिपिक टंकलेखक मध्ये सुद्धा पगार आपल्याला याच्या अगोदर 4,500 ते 15,000 पर्यंत होता, पण आता यामध्ये पगार 15 ते 25,000 पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। वयोमर्यादा 24 ते 38 वर्षापर्यंत आहे, यामध्ये लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढे यामध्ये पात्रता आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं लिपिक टंकलेखक पदामध्ये तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। पेपर असणार आहे लिपिक टंकलेखक पदामध्ये, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न म्हणजे सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी गणिताचे 25 प्रश्न आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो आपला 100 मार्काचा हा पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर अशा प्रकारे आपली यामध्ये निवड प्रक्रिया आहे। त्यानंतरचं जे पद आहे यामध्ये सफाईगारचं सुद्धा पद असणार आहे, ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता कमी असू शकते, जवळपास 8वी ते सफाईगारचे सुद्धा यामध्ये जागा असणार आहे एसटी महामंडळामध्ये, एक लक्षात ठेवा। तर त्यामध्ये पेपर असू शकते नसू शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढे यामध्ये पात्रता लागते आणि मुलं मुली फॉर्म भरू शकता। आणि एसटी महामंडळामध्ये अप्रेंटिसशिपच्या सुद्धा यामध्ये जागा असणार आहे। ज्यांनी अप्रेंटिसशिप केला आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा यामध्ये जागा असणार आहे। आणि ज्यांनी अप्रेंटिसशिप यामध्ये एसटी महामंडळाचा केलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांचा सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जागा यामध्ये रिक्त असणार आहे आणि जास्त विद्यार्थ्यांनी अप्रेंटिसशिप केलं नाही, एक लक्षात ठेवा, तर जास्त चान्सेस यामध्ये सिलेक्शन होण्याची ज्यांनी सुद्धा अप्रेंटिसशिप केलं असेल एसटी महामंडळामध्ये त्यांनी, ठीक आहे। तर याच्या अगोदर आता भरती कधी निघणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर एसटी महामंडळाची भरती कधी निघणार आहे। तर पहा याच्या अगोदर जे मंत्री आहे प्रताप सरनाईक हे जे परिवहन मंत्री आहे एसटी महामंडळाचे, आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार सुद्धा आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा, एक लक्षात ठेवा। तर यांनी स्वतः जे विद्यार्थी मित्रांनो घोषणा केली होती की आम्ही एसटी महामंडळामध्ये 15,000 जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती काढणार आहे, अशी घोषणा यांनी केली होती। आणि त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर सुद्धा काही पोस्ट त्यांनी शेअर केले होते, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत। या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदाबरोबर अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहे। त्यानंतर पहा येत्या काही वर्षामध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एसटी महामंडळाच्या 307व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेले आहे। नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपापल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्यासंदर्भात एकत्रित मागणी सादर करावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहे। तर हे त्यांनी सोशल मीडिया हँडलवर सुद्धा टाकलेले होते ह्या पोस्ट, ठीक आहे। आणि त्यांनी सुद्धा घोषणा केली होती कारण की परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक, ठीक आहे। तर याच्या अगोदर त्यांनी घोषणा केली होती की आम्ही एसटी महामंडळामध्ये 15,000 जागांसाठी ही भरती काढणार आहे म्हणून। तर लवकरच तुम्हाला ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, तर जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटू शकते। तर पहा ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार एसटी महामंडळाची, ऑक्टोबर महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसं महानगरपालिका झालं, जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, तर निवडणुकीच्या अगोदरच जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघण्याचे दाट चान्सेस आहे। जवळपास सप्टेंबर महिन्याच्या अंदर तुम्हाला ही भरती पाहायला भेटू शकते, कारण की सप्टेंबर महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता लागणार आहे आणि त्यांना सुद्धा दाखवा लागते की आम्ही भरती या ठिकाणी काढल्या म्हणून एवढ्या जागा आम्ही काढलेल्या आहे, लक्षात ठेवा। तर येणाऱ्या दिवसामध्ये एसटी महामंडळाची भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, सप्टेंबर महिन्याच्या आसपास तुम्हाला ही भरती पाहायला भेटणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या दिवस थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय